नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 16वा तत्वान्वयाचा. समास 3रा. पृथ्वीस्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हे वसुमती, इचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 16वा दिला तत्वान्वयाचा आणि समास 3रा समर्थाने दिलाय पृथ्वी स्तवन निरूपण. आता स्तवन कोणाचं करावं? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, त्यामधलाच स्तवन करायचं पृथ्वीचं. का करायचं पृथ्वीचं स्तवन? श्रवण करूया. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हे वसुमती, इचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे. 2 वेळा धन्य वापरलंय. सूर्यस्तवनामध्ये सुद्धा 2 वेळा धन्य धन्य सूर्यवंश सांगितलेलं. आता सुद्धा पृथ्वी स्तवनामध्ये समर्थांनी काय सांगितलं? धन्य धन्य ही वसुमती, हिचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे. समर्थांनी काय ओवी दिली बघा. प्राणी मात्र तितुके राहते. प्राणी मात्रांसाठी पृथ्वी आहे. 2 वेळा धन्य धन्य दिला. आपण पृथ्वीवर जन्माला आलो, बरोबर. हिचा महिमा सांगू किती. महिमा न सांगण्यापुरता, न सांगण्यासारखा आहे. कारण त्या पृथ्वीमध्ये काय काय आहेत ते समर्थाने पुढे दिले. श्रवणाद्वारे घेता शोध. पृथ्वीचा स्वभाव बघा कसा सांगितलाय. अंतरिक्ष राहती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव. देह जड नसता जीव कैसी तगती. आपण जन्माला आलो पृथ्वीवर. जन्मानंतर मृत्यू येणारच. जन्मामध्ये ते मरेपर्यंत जो आयुष्य आहे तो आपल्याला कुठे? पृथ्वीवरच जगायचं. वनस्पती आपल्याला पाहायला मिळते. 84 लक्ष योनी आपल्याला पाहायला कुठे मिळते? सजीव सृष्टी संपूर्णपणे आपल्याला भूमीवर पाहायला मिळते. भूमी कशामध्ये आहे? त्या पृथ्वी तलावर. समर्थ बोलले, ह्यामध्ये, या पृथ्वीमध्ये आपल्याला समुद्र पाहायला मिळतात, रस्ते, डोंगर, गड, किल्ले. म्हणजे या पृथ्वीमध्ये किती सामावलेलं आहे. म्हणून समर्थ बोलले, हिचा महिमा सांगू किती. प्राणी मात्र तितुके राहती तिच्याच आधारे. जर पृथ्वी नसती तर आपण पृथ्वी तलावर जन्मच घेऊ शकलो नसतो. आपल्याला ही जी दुनिया आहे, विश्व आहे, आपल्याला पाहता सुद्धा आलं नसतं. हे कसं बनवलं त्याचा तुझी जाणीव, बरोबर. पृथ्वी तलावर समर्थांनी पुढची ओवी बघा काय दिली. जाळीती, पोळीती आणि कुदळीती, नांगरती, उकरती, खाणती, मळमूत्र तिचं बरी करती आणि वमन. जाळतात पण भूमीवरती. काही जण थंडी वाजली की शेकोट्या करतात, बरोबर ना. पाळापासूला जमा करतात. काही जण कुदळती म्हणजे शेतामध्ये नांगरती, जमीन जी आहे ते नांगरतात, कुदळतात. एक उकिरती. आता उकिरती म्हणजे प्राणी आलेत, बरोबर ना. आता खणती, मळमूत्र त्यागती आणि वमन. म्हणजे समर्थ बोलले, पृथ्वी तलावर संपूर्णपणे काय होत असतं? एक प्रकारची नासाडीच होत असते. तरीही पृथ्वी सामावून घेते तिच्या आधारे.
बरे वाईट सकळ काही. समर्थांनी पुढची ओळी बघा काय ती. बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विन थार नाही, नाना धातू द्रव्य तेही भूमीचे पोटे. समर्थांनी प्रत्येक ओळीमध्ये एक 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 आपल्याला असा भाग दिला आहे, तो भाग फक्त आपल्याला काय करायचा आहे, अंतरीमध्ये ठेवायचा आहे. बरे वाईट सकळ काही, चांगल्या गोष्टीसुद्धा आपण भूमीवर करतो आणि वाईट गोष्टीसुद्धा आपण काय करतो, भूमीवरच करतो. म्हणजे समर्थ काय बोलले, एकास एक संवारिती, प्राणी भूमीवरी असती, भूमी सांडून जाती कोणीकडे. प्राणी मात्र काय करतात, येतात, दिसतायत, खातायत, परंतु नंतर काय करतात, मलमूत्र त्याग, वमन करतात, मलमूत्र त्याग. त्यांच्यापासून खत कोणाला मिळतं, ते सजीव सृष्टी, वनस्पती. म्हणजे विचार करा, शेत जमिनीला बरोबर ना, नासाडी होत नाही, खतं मिळतात. त्यामुळे पुढची ओवी समर्थांनी दिली, गड कोट पुरे पठ्ठणे, नाना देश कळती अटणे, देव दानव मानव राहणे पृथ्वीवरी. जसं शेतं दिली बरोबर ना, शेतामध्ये जाळतात काय, पोळतात काय, कुदळतात काय, नांगरतात काय, त्याचप्रमाणे आता गड दिले, गड किल्ले डोंगर हे सुद्धा पृथ्वी तलावरच आहेत. देश कळती अटणे, देव मनुष्य योनी आहे पृथ्वी तलावर, देव सुद्धा आहेत पृथ्वीमध्ये आणि दानव सुद्धा आहेत पृथ्वी तलावर. बरोबर, सरळ ओवी समर्थांनी दिली, देव दानव मानव राहणे पृथ्वीवर. पृथ्वी सूर्याभोवती फिरते बरोबर ना. ज्यावेळी समर्थ पुढे सूर्याभोवती फिरते त्यावेळी आपण फिरलेलो दिसतो का, नाही आहे ना. तो कसा घटनाक्रम दिलाय, कसा काळचक्र बदलतोय, कसा संध्याकाळ होते, कसा दिवस उगवतोय, कसा दिवस मावळतोय, हे आपल्याला कळत नाही. आपण पृथ्वीवरच आहोत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे आपण गोलगोल फिरतोय, परंतु आपण स्थिर आहोत. एखादे नैसर्गिक आपत्ती येते, भूकंप होतात, एखादं चक्रीवादळ येतं, एखादी पूर परिस्थिती येते, त्यावेळी धोका जाणवतो. ते सुद्धा कशामुळे होतं, तर त्याचा उल्लेख म्हणून समर्थाने उत्तमाची ओवी दिली, पर्यावरणाची हानी. म्हणून हे संकट उद्भवतं. समर्थ बोलले झाडे लावा, झाडे जगवा. खूप काही आहे. एखादं लहान मूल असतं, समर्थ बोलले त्याप्रमाणे आपण एक रोप लावा, तेच आपल्याला पुढे पुढे आपल्याला काय करणार आहे, फळं देणार आहे, फुलं देणार आहेत. आणि शेवटी जाताना सुद्धा त्याच झाडाची लाकडं तुला उपयोगी येणार आहेत. म्हणून ते फुकट नाही झाड जात, सजीव सृष्टी आहे. आपल्याला जर फळं मिळाली नाही तर पुढच्या येणाऱ्या पिढीला फुलं आणि फळं मिळतील याची तो सोय लावून देणार आहे. म्हणून सर्व काही आहे ते पृथ्वी तलावर आहे. म्हणून स्तवन कोणाचं करायचं आहे, सकाळी उठल्याबरोबरच आपण अंथरुणातून उठतो त्यावेळी त्या भूमीला नमस्कार करावा. त्या भूमीवर आपल्याला काय केलं, विसावा मिळाला, विश्रांती मिळाली. आपण 6 ते 8 तास झोपतो, ही झोप कशामुळे मिळाली, बरोबर ना. त्या पहिल्या पृथ्वीला नमस्कार करावा, म्हणजे त्या धरती भूमीला नमस्कार करावा. म्हणून समर्थाने पुढची ओवी दिली ना, काय दिलं, भूमंडळाचे किती आभार मानले तरी नाना समुद्र पहिलीकडे, भोवते आवर्तनोदकाकडे, असंभाव्य तुटलेकडे. भूमंडळाचे समुद्र पाहायला मिळतात, समुद्रातलं पाणी कितीही काही केलं तरी ते आटवता येत नाही. तळे असेल, विहिरी असतील, पाणी आपण काय करू शकतो, भराव करून बुजवू शकतो किंवा बंद करू शकतो, परंतु समुद्राला कोणीही रोखू शकत नाही. का नाही,
कारण पृथ्वी तलावर समर्थ बोलले प्रत्येकाला सोय करून दिली. तुम्हाला पृथ्वी तलावर आधार दिलाय, तसं समुद्रामध्ये सुद्धा काय प्राणी आहेतच. जलचर प्राणी, मासे, कासव, जे काही जलचर प्राणी आहेत ते पाण्यामध्येच राहतात ना. म्हणून समर्थांनी सांगितलं ना, आपण विश्रांती घेतो पृथ्वी तलावर, भूमीवरती घेतो. मासे झोप कुठे घेतात? पाण्यामध्येच ना. म्हणून समर्थांनी सांगितलं, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे. बरोबर ना. म्हणून पृथ्वी स्तवन करणं म्हणजे नमस्कार. त्या जीवनाचा आधार पवन, निबिड दाट आणि घन, फुटो शकेना जीवन कोणीकडे. पृथ्वीला आधार कोणाचा आहे तर वारा, हवा खेळती राहते. वारा आपल्यासाठी उपयोगी आहे, हवा आपल्यासाठी आहे. आपण घरामध्ये जरी फॅन लावला, पंखा लावला, AC लावली, कूलर लावली, ती मानवनिर्मित झालं. पण निसर्गाची हवा जी असते ती आनंदमयी असते. वातावरण जे काही प्रदूषित असतं, बरोबर ना, ते आपल्याला काय करतं, खेळतं वातावरण करून देतं. नाना अहंकार ऐसा त्या भूगोलाचा पार, कोण जाणे. पृथ्वीमध्ये एवढे जण आहेत, 84 लक्ष योनी पृथ्वी तलावर आहेत. पृथ्वीवरती आपला भार किती आहे, बरोबर ना. बिल्डिंगा उभे राहतात, वनस्पती, समुद्र, गडकिल्ले, डोंगर, प्रत्येकाची उदाहरणं पाहिली तरी पृथ्वीवर किती वजन आहे. एवढं भूमी काय करते, पृथ्वी सामावून घेते. म्हणून समर्थाने सांगितलं ना, त्या सन्निध लोकालोक, जेथे सूर्याचे फिरे चाक, चंद्रादी द्रोणाद्री मैनाक महागिरी. आता पृथ्वीभोवती आपण ज्याप्रमाणे पृथ्वीचा अभ्यास जर केला तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. दिवस उजाडला तसंच काय होतं, सूर्य मावळत असताना चंद्र उगवतो. चंद्राला पण नमस्कार, सूर्याला पण नमस्कार. म्हणून समर्थाने सांगितलं ना, सूर्यासी करावे नमस्कार, चंद्रासी करावे नमस्कार, सद्गुरूसी करावे नमस्कार, साष्टांग भावे. नमस्कार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. नाना देशी पाषाण भेद, नाना जिनसी मृत्तिका भेद, नाना विभूती छंदबंध, नाना खाणी. पाषाण आणि मृत्तिका, दगड आणि माती पृथ्वी तलावरच आहेत. समुद्रात जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला काय मिळते, दगड सर्वात जास्त असते, ती वाळू, बरोबर ना, रेती वाळू असते तीच. समुद्राची पातळी समान असते. ज्यावेळी समुद्राला भरती येते त्यावेळी पाणी आपल्या उंचावर जातं, आपल्याला वाटतं समुद्राची पातळी खोल आहे. परंतु ज्यावेळी ओहोटी लागते, पाणी सुकतं, त्यावेळी समुद्राची पातळी समान दिसते. असं का? समर्थ बोलले याचाही अभ्यास करा. पाण्याला भरती आली की ज्या ठिकाणी आपण उभा आहोत त्या ठिकाणची वाळू सरकते. ज्या ठिकाणी वाळूवर आपण एखादं अक्षर लिहिलं किंवा एखादं वाळूने असं घर बनवलं, समोरून येणारी लाट ही काय करते, वाळू पाडून टाकते. त्या लहरीचा किती अंदाज जर आपण पाहिला तर ती थांबू शकत नाही. लाटा येणाऱ्या थांबू शकत नाही. त्यामध्ये असणारे गडकिल्ले, पूर्वीच्या काळी असणारे हे गडकिल्ले, याचा कधी आपण अभ्यास केला का? समर्थ बोलले
म्हणजे या पृथ्वी तलावरच सर्व काय करून घेतलेत, गोष्टी सामावून घेतल्यात. समुद्र अख्खा खवळलेला आहे आणि समर्थ बोले मध्येच आहे विहिरीचं गोड पाणी लागलेलं विहीर आहे. असं कसं काय होतं? चारी बाजूला अथांग समुद्र आहे आणि मध्ये गोड पाण्याचं विहीर आहे किंवा गोड पाण्याचा तलाव आहे. हा चमत्कारिक आहे? समर्थ बोले नाही, साक्षात्कारी आहे. कारण पृथ्वी तलावरचं पाणी बहुरत्ने वसुंधरा, रत्न दिलीत. ऐसा पदार्थ कैसा दुसरा, अफाट पडिले सैरावया जिकडे तिकडे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. आता स्वर्ग दिलाय, मृत्यू दिलाय आणि पाताळ दिलाय. तुला जन्म दिलाय म्हणजे तुझा स्वर्ग आहे. आपण काय बोलतो, सर्वजण बोलतात मेल्यावर आपण स्वर्गात जाऊ. अरे आपल्याला पण सुद्धा माहिती नाहीये स्वर्गात जाणं म्हणजे काय. समर्थ बोलले तू आता जर स्वर जर गात राहशील, स्वर जर तू गात राहशील तर तू स्वर्गात जाशील. वैखरी तुझी स्वर्गात आहे ना, तर स्वर्गातच. वैखरी जर तुझी चांगले बोलत नसेल तर तुझं मृत्यू हा तुझा कुठे आहे? स्वर्गात तर नसणारच, बरोबर ना. नरकामध्ये आपण बोलतो, सहजासहजी बोलतो तू स्वर्गात जाशील तू नरकात जाशील, असं आपण सहजासहजी बोलतो. का आपण बोलतो स्वर्गात जाशील? कारण त्याची चांगली कर्मे असतात म्हणून आपण बोलतो, आणि ह्याची वाईट कर्मे असतात म्हणून तो आपण डायरेक्ट बोलतो. समर्थ बोलले तू नरकात जाशील म्हणून समर्थांनी बोलले. कोणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका. त्याचप्रमाणे समर्थ बोलले नाना वल्ली बीजांची खाणी. आता का वल्ली बीजांची दिली खाणी? विशाल धरणी अभिनव कर्त्याची करणी होऊन गेली. वनस्पती आपण रोपटं आणतो, एखादं बीज लावतो मातीमध्ये, त्याला अंकुर फुटतात, हळूहळू छोटे रोप होऊन त्याची काय बनते, वनस्पती तयार होते. वनस्पती तयार झाल्यावर झाड तयार होतं. झाड तयार झाल्यावर फुलं फळं प्रत्येक प्रकारचं काय देतात, काही ना काहीतरी आपल्याला देत असतं. त्या गोष्टीचा उपयोग आपण आत्मसात केला, काहीतरी शिकलो पाहिजे. सध्या रोकडे प्रमाण काही करावा न लगे अनुमान. नाना प्रकारची जीवन पृथ्वीची नि आधारे. पृथ्वीच जर नसती तर जगणं हे मुश्किलच आहे. का जगणं मुश्किल आहे? कारण पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो. आकाश जर पाहिला आणि ढग हे वेगवेगळे आहेत. आकाशामध्ये चंद्र, सूर्य, तारे, बुध, शुक्र, शनी हे जे काही ग्रह आहेत हे त्यांच्यासाठी जागा दिली. कारण चंद्रावर जर पाहायला गेलो तर हवा नाही आहे. पृथ्वीमध्ये हवा आणि वारा खूप काही दिलेला आहे. कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते, म्हणजे पृथ्वीला आधार कोणाचा आहे तर पवन, फिरण्यासाठी हवेचा दिला आधार. समर्थ बोलले हे शिकलं पाहिजे. हे शिकवणारं कोण नाही, हे शिकलं पाहिजे. मार्गदर्शन करणारा सद्गुरू आहे. म्हणून समर्थाने सांगितलं ना, कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरवून जाती. कित्येक काळ होता जगती, जैसी तैसी. म्हणून समर्थ बोलले ना, कित्येक भूमी माझी म्हणती. माझं माझं आणि भ्रांतीचं वजन. कशाला आपलं म्हणायचं? मीपणा करून जर गेलो तर जमानावे. समर्थ बोलले शून्याकार आहे. काय कमवलंस? किती संपत्ती आहे? काही जण बोलतात माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, धनदौलत आहे, संपत्ती आहे, एवढं आहे, बँक बॅलन्स आहे, प्रॉपर्टी आहे. काही नाही. समर्थ बोलले सर्व तुझं इथेच राहणार.
म्हणून समर्थांनी उत्तमाची ओवी दिली, कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरोण जाती. कित्येक काळ होता जगती, जैसी तैसी. जसा तू जन्माला आलास तसाच तू जाणार आहेस, परंतु तुला काय घेऊन जाणं, ऐसा पृथ्वीचा महिमा. दुसरी काय द्यावी उपमा, ब्रह्मादिकांपासून आम्हा अवघेच्या. उपमा दिली आहे. कोणाला उपमा दिली आहे? त्या पृथ्वीला. पृथ्वीचा महिमा काय सांगितला? पृथ्वी तलावर आपला जन्म झाला आहे, तर जर तू अभिमान त्यागने जर करायला गेलास, माझं आणि भ्रांतीचं वजच होऊन जाईल. कारण तो वजन झेपवणार आहे तर कोण? पृथ्वी. कित्येक भूमी माझी म्हणती. म्हणून आपली भूमी आहे, आपली गाडी आहे, आपलं घर आहे नाही, आपलं काहीच नाही आहे. पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो. समर्थ बोला आपलं काहीच नाही. ज्याचं आहे त्यालाच अर्पित करायचं. म्हणून कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. मीपणा जर केलास तर बुडालास. म्हणून समर्थ बोला मीपणा नसावा. कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरोण जाती. कित्येक काळ होता जगती, जैसी तैसी. पृथ्वीचा महिमा सांगितला समर्थांनी. त्याला उपमा कोणाची दिली? 84 लक्ष योनी जन्माला येऊन पृथ्वी तलावर सामावलेली आहे. सजीव सृष्टी एवढी सामावून घेतली. दगड धोंडे, समुद्र, गड किल्ले, डोंगर हे जे आहेत हे सुद्धा काय केले? सामावून घेतलेले आहेत. म्हणजे विचार जर केला तो उपमा देण्यासारखी सुद्धा नाही. उपमेपेक्षा जास्त समर्थ बोले पृथ्वीचं कार्य आहे. म्हणून स्तवन सांगितलं समर्थांनी ना, पृथ्वी स्तवन. पृथ्वीचा महिमा सांगितला. ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय द्यावी उपमा. ब्रह्मादिकांपासून आम्हा अवघेची आहे. जय जय रघुवीर समर्थ.